नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवणार आहे खमंग आणि क्रिस्पी असा आलू पराठा आणि नारळाच्या चटणीसोबत। हा पराठा खूप मस्त लागतो। मी आज आलू पराठा आणि नारळाची चटणी हे बनवून दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप टेस्टी हा पराठा होतो आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट। पहा, अशा प्रकारे मी इथे बटाटे घेतलेले आहेत। ते अशा प्रकारे एकदा धुवून मी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे एकदा धुवून यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता कुकरचे झाकण बंद करून गॅसवर ठेवून दिलेले आहे। याच्या 2 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत। 2 शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित असे बटाटे पराठ्यासाठी परफेक्ट असे शिजतात। अशा प्रकारे मोठ्या गॅसवर याच्या 2 शिट्ट्या मी करून घेणार आहे। आता 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे। अशा प्रकारे पहा किती मस्त हे बटाटे शिजलेले आहेत। आता एका गाळणीमध्ये मी हे बटाटे काढून घेतलेले आहेत। आता याच्यावर थंड पाणी टाकून मी याचे साल काढून घेणार आहे। पहा, अशा प्रकारे बटाट्यावर थंड पाणी टाकून घेतलेलं आहे। थंड पाणी टाकल्यामुळे बटाट्याची साल काढताना हाताला चटके बसत नाहीत आणि झटपट ह्याचे साल काढूनही होतात। अशा प्रकारे मी बटाट्याचे साल काढून घेत आहे। पहा, अजिबात हाताला चटके बसत नाहीत आणि पटापट मी हे बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत। हे पराठे खूप मस्त आणि खूप टेस्टी होतात। तुम्ही नक्की एकदा बनवून पहा। या प्रमाणात खूप हे छान हे असे पराठे तयार होतात। अशा प्रकारे सर्व बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहे। आता मॅशरच्या सहाय्याने मी हे मॅश करून घेत आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे एक एक बटाटा करून मी हे मॅश करून घेतला आहे। पहा किती पटपट असं हे मॅश होत आहे। अशा प्रकारे व्यवस्थित बटाटा शिजवल्यामुळे पटकन हे मॅश झालेलं आहे। आता इथे मसाला बनवण्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडासा पुदिना आणि कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे। अशा प्रकारे मिक्सरच्या जारमध्ये मी हे बारीक करून घेत आहे। आता यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि थोडासा ओवा, यामुळे मसाला हा छान टेस्टी बनतो। अशा प्रकारे पहा किती मस्त हा बारीक असा मसाला झालेला आहे। मिरचीचं एकही बी यामध्ये टचटच असं राहिलेलं नाही आहे। व्यवस्थित अशा प्रकारे छान बारीक मसाला बारीक करून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये पहा मी थोडंसंच तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर फोडणी करून घ्यायची आहे। भरपूर असे जिरे टाका आणि मोहरी, यामुळे मसाला हा खूप छान टेस्टी बनतो। मी ते 2 चमचे जिरे आणि 2 चमचे मोहरी असे टाकलेले आहे। आता हा वाटून घेतलेला मसाला मी त्यामध्ये परतून घेणार आहे। हा मस्त असा यामध्ये खरपूसपणा येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा मसाला व्यवस्थित परतल्यामुळे आपल्या पराठ्याचा मसाला जो आहे तो टेस्टी बनतो। आता यामध्ये हळद, थोडासा मी कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं व्यवस्थित हे परतून घेत आहे। पहा, हे परतत असतानाच किती छान याचा वासही आलेला आहे आणि याला कलरही मस्त सुटलेला आहे। अशा प्रकारे कुस्करून बटाटा मी यामध्ये टाकत आहे। मसाला परतत असतानाच घरभर याचा सुगंध असा पसरलेला आहे। हा मसाला खूप छान असा परतून घेत आहे। पहा, अशा प्रकारे व्यवस्थित खालचा मसाला पूर्ण बटाट्याला चिकटेल अशाप्रमाणे हा मसाला उलटण्याच्या सहाय्याने छान असा परतून घ्यायचा आहे। हा मसाला कमी गॅसवरच चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। बटाटा अगोदर शिजल्यामुळे याला परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा मसाला पहा अशा प्रकारे रेडी झालेला आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून पसरून असा घेत आहे, जेणेकरून हा मसाला पटकन असा थंड होईल।
अशा प्रकारे पसरून घेत आहे। आता हा मसाला मी थंड करून घेते। तोपर्यंत मी इकडे कणिक मळून घेतलेले आहे। अशा प्रकारे कणिक मळून घेतलेले आहे। आता 5 मिनिटासाठी हे झाकण ठेवून मऊ होईपर्यंत ठेवणार आहे। आता पीठ मऊ होईपर्यंत इकडे मी नारळाची चटणी बनवून घेत आहे। त्यासाठी अशा प्रकारे ओलं नारळाचे बारीक बारीक असे काप करून घेत आहे। मिक्सरच्या जारमध्ये याचे बारीक बारीक असे काप करून घेत आहे। काप करून झाल्यानंतर आता यामध्ये थोडासा लसूण, अशा प्रकारे 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून टाकलेले आहेत, पुदिना आणि यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट हे वापरणार आहे, जेणेकरून चटणी ही घट्ट बनते। तुम्ही हवं तर हरभऱ्याची डाळी वापरू शकता। आता हे घरी बनवलेलं घट्ट असं दही मी टाकलेलं आहे। आता यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून पहा हे मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे। पहा किती मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे। आता याला तडका देऊन घेणार आहे। त्यासाठी तडका पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे। इथे फोडणीसाठी मी कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि उडदाची डाळ घेतलेली आहे। आता जिरे टाकलेले आहेत, आता कढीपत्ता, बाकी सर्व टाकून पहा अशा प्रकारे लालसर अशी फोडणी देऊन घेतलेली आहे। मस्त ही फोडणी झालेली आहे। आता चटणीवर टाकून घेते। अशा प्रकारे टेस्टी अशी चटणी तयार झालेली आहे, ती अगदी झटपट। ही चटणी पराठ्यासोबत खूप टेस्टी लागते। आता इकडे मसाला हा थंड झालेला आहे, याचे मी अशा प्रकारे गोल गोल असे गोळे बनवून घेत आहे। अशा प्रकारे गोळे बनवून घेतल्यामुळे पराठे हे पटपट होतात आणि सर्व सारखे पराठे बनतात। त्यामुळे मी कधीही पराठे बनवताना अशा प्रकारे गोळे बनवून घेते। त्यानंतर कणिक ही अशा प्रकारे एक गोळा घेऊन त्यामध्ये हा मसाला भरून याचे मी सर्व उंडे एकदाच तयार करून घेते, जेणेकरून नंतर पराठे बनवताना हे पराठे पटपट झटपट असे बनतात। अशा प्रकारे एक एक करून मी सर्व असे पराठ्याचे उंडे अगोदरच तयार करून घेत आहे। तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता, जेणेकरून पराठे बनवताना पटपट पराठे होतात। अशा प्रकारे एक एक करून जेवढे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असा मसाल्याचा गोळा घेतलेला आहे, त्यामुळे पराठा हा एकदम छान बनतो आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो। अशा प्रकारे कणकेच्या उंड्यापेक्षा मसाला हा जास्त भरून मी उंडे पूर्ण बनवून घेतलेले आहेत। इथे पीठ घेतलेले आहे, अशा प्रकारे पोळपाटावर हा मी पराठा लाटून घेत आहे। अशा प्रकारे विदाऊट शिराचं बेलणं घ्यायचं आहे, त्यामुळे पराठा हा छान असा लाटला जातो। पराठा लाटताना हलक्या हाताने आणि पराठ्याच्या कडाकडा या लाटून घ्यायच्या आहेत, त्यामुळे पराठा अजिबात फुटत नाही आणि सगळीकडं असा मसाला हा पसरला जातो। पहा किती व्यवस्थित हा मसाला शेवटपर्यंत पसरलेला आहे। पहा मस्त असा पराठा रेडी झालेला आहे। आता मी भाजून घेते। इथं भाजून घेण्यासाठी मी बटर वापरलेले आहे, तुम्ही हवं तर तेलही वापरू शकता, पण बटर वापरल्यामुळे पराठा हा छान क्रिस्पी बनतो आणि खाण्यासाठीही एकदम चव अशी छानही लागते। अशा प्रकारे मी बटर लावून घेतलेला आहे। आता दुसऱ्या साईडनीही बटर लावून घेत आहे। पहा मस्त असा पराठा फुगलेला आहे आणि खूप छान याला कलरही आलेला आहे। पहा भरपूर मसाला भरल्यामुळे पराठा हा किती छान असा झालेला आहे। दोन्ही साईडनी छान असा कलर येऊपर्यंत पलटी करून भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी इथे एक पराठा बनवून घेतलेला आहे, याचप्रमाणे मी दुसराही पराठा बनवून घेत आहे। अशा प्रकारे भरून घेतलेला उंडा हलक्या हलक्या हाताने लाटून घेत आहे। पलटी करून एकदा अशा प्रकारे छान असा लाटून घेत आहे। आता याला मी भाजून घेते। अशा प्रकारे एक साईड भाजल्यानंतर
पलटी करून बटर लावून दुसरी साईड भाजून घ्यायची आहे। हा मस्त असं हे बटर पसरवून घेत आहे। आता पलटी करून दुसऱ्या साईडनी पराठा व्यवस्थित बटर लावून भाजून घेत आहे। पहा मस्त हा फुगलेला आहे। आता दोन्ही साईड उलटण्याच्या सहाय्याने प्रेस करून छान असं भाजून घेत आहे। पहा मस्त असा क्रिस्पी हा झालेला आहे आणि टेस्टलाही खूप छान हा झालेला होता। हे पराठे बनवत असताना घरभर याचा सुगंध पसरलेला आहे। मस्त हा पराठा तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी तिसराही पराठा बनवून घेतलेला आहे। आता इथे मी एका डिशमध्ये हा सर्व करत आहे। नारळाची चटणी आणि इथे टोमॅटोची ही उकडून घेतलेले टोमॅटोची चटणी केलेली आहे आणि ही नारळाची चटणी आहे। पहा मस्त हा पराठा शेवटपर्यंत फुगलेला आहे आणि मसालाही शेवटपर्यंत पसरलेला आहे। क्रिस्पी असा पराठा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।